Hello students, I welcome all of you on the platform of MPPT online lecture series. My name is Akshay Londe and this is your channel AHL Lecture. In last lecture we have completed the first chapter, that is rotational dynamics. All concept we have covered in that, and from today onwards we are going to start the next topic, that is nothing but oscillation. आज आपण ऑसिलेशन या चॅप्टरची सुरुवात करणार आहोत. चॅप्टर 5 मार्कासाठी बोर्डाला विचारला जातो आणि खूप इम्पॉर्टंट आणि खूप इझी असा टॉपिक आहे. आता याच चॅप्टरची आपण सुरुवात का केली, कारण की फर्स्ट चॅप्टर मध्ये आपण दोन मोशन बघितल्या, सर्क्युलर मोशन, रोटेशनल मोशन. तसं या चॅप्टर मध्ये सुद्धा आपण ऑसिलेटरी मोशन याचा डीप मध्ये काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. ठीक आहे, त्यामुळे या चॅप्टरची आपण सुरुवात केली. तर हेडिंग लिहा, ऑसिलेशन. चॅप्टरचं वेटेज आहे 5 मार्क्स. आज आपण इंट्रोडक्शन पासून सुरुवात करूयात. काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपल्याला याच्यामध्ये बघायचे. तर सुरुवात आपण पिरियोडिक मोशन पासून करणार आहे. पिरियोडिक मोशन. ठीक आहे, आता पिरियोडिक मोशन आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये बघितलेलं होतं. जर तुम्ही बघितलेलं असेल, तुम्हाला माहिती असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल माहिती तर व्यवस्थित लक्ष द्या. पिरियोडिक मोशन म्हणजे काय बघा. पिरियोडिक मोशन म्हणजे अशी मोशन, बॉडीची अशी मोशन किंवा एखाद्या पार्टिकलची अशी मोशन जी मोशन एका ठराविक वेळेनंतर रिपीट होत राहते, त्या मोशनला आपण पिरियोडिक मोशन असं म्हणतो. येते लक्षात? बॉडीची अशी मोशन, ती मोशन कशीही असू दे, पण ती मोशन एका ठराविक वेळेनंतर जर रिपीट होत असेल तर त्या मोशनला आपण पिरियोडिक मोशन असतो. याला डिफाईन कसं करता येईल? द मोशन ऑफ बॉडी विच रिपीट इटसेल्फ आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम. महत्वाचं आहे इक्वल इंटरवल ऑफ टाइम. इक्वल म्हणजे सेम इंटरवल ऑफ टाइम, सेम टाइम मध्ये. येतं लक्षात? एका ठराविक म्हणजे सेम टाइम मध्ये बॉडीची मोशन रिपीट होत राहणं, बरोबर, त्या मोशनला आपण पिरियोडिक मोशन असं म्हणतो. डेफिनेशन बघा, इथं बोर्ड वरती लिहितो. द मोशन ऑफ बॉडी, the motion of body which repeats itself after equal interval of time. After equal interval of time is called periodic motion. याच्या एक्झाम्पल वरून तुम्हाला अजून जास्त क्लिअर होईल की पिरियोडिक मोशन म्हणजे नक्की काय आहे. काय सांगितलं डेफिनेशन मध्ये? बॉडीची मोशन रिपीट होणारी असली पाहिजे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती मोशन एका ठराविक इंटरवल ऑफ टाइम मध्ये रिपीट व्हायला पाहिजे, तर त्याला आपण पिरियोडिक मोशन असं म्हणतो. बरोबर, याचं एक्झाम्पल काय देता येईल तुम्हाला? पेंड्युलम माहिती असेल, आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये पेंड्युलम शिकलोय, बरोबर. पेंड्युलम, या ठिकाणी मी काय करतो, इथे एक पेंड्युलम दाखवतो. या पेंड्युलमची ही जी पोझिशन आहे, ही पोझिशन कसली पोझिशन आहे? मीन पोझिशन. कसली पोझिशन? मीन पोझिशन. मीन पोझिशन म्हणजे याच्यावरती कोणताही फोर्स वगैरे आपण अप्लाय केलेला नाही. ठीक आहे, आता मी काय करतो, या पेंड्युलमला एका बाजूला असं डिस्प्लेस करतो. डिस्प्लेस करतो म्हणजे एका बाजूला असं ओढतो आणि सोडून देतो, बरोबर. म्हणजे एका बाजूला या पेंड्युलमला मी असं डिस्प्लेस केलंय आणि मी याला काय केलं, सोडून दिलं. तर काय होईल, हा पेंड्युलम पुढे जाईल आणि पुढे जाऊन परत काय होईल, तो माघारी येईल. म्हणजे याची मोशन आता काय होत राहील, रिपीट होत राहील, बरोबर. याची मोशन रिपीट होत राहील. तुम्ही घड्याळातला पेंड्युलम तर बघितलेलाच असेल, बरोबर. तो पेंड्युलम त्याची मोशन रिपीट करतो, आणि ही मोशन रिपीट होत असताना प्रत्येक वेळेला सपोज त्याला 1 सेकंद लागतो, म्हणजे पुढे जातोय परत माघारी येतोय, पुढे जातोय परत माघारी येतोय, बरोबर. म्हणजे याची जी एक मोशन कंप्लीट होते, ही मोशन कंप्लीट करण्यासाठी त्याला 1 सेकंद लागतो, आणि एका सेकंदानंतर तो त्याची मोशन परत रिपीट करतो. म्हणजे याचा अर्थ काय की बॉडी रिपीट इट्स मोशन, बरोबर. बॉडी रिपीटिंग इट्स मोशन आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम, एका ठराविक वेळेनंतर पेंड्युलम त्याची मोशन रिपीट करत राहतोय, त्यामुळे या मोशनला आपण पिरियोडिक मोशन असं म्हणणार, बरोबर. पेंड्युलमची ही जी मोशन आहे, ही मोशन कसली मोशन आहे? पिरियोडिक मोशन आहे. येते लक्षात? ओके, पिरियोडिक मोशन मला वाटतं तुमच्या लक्षात आलेलं असेल. सोपा पॉइंट आहे. ठीक आहे, आता याच्यामध्येच आपण काय करूयात, दुसरं एखादं एक्झाम्पल बघता येईल का बघा. एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलंय, दुसरं एखादं एक्झाम्पल बघा. इथं मी लिहितो, पहिला एक्झाम्पल मी इथं बोर्डवरती लिहितो. मोशन ऑफ पेंड्युलम. मोशन ऑफ पेंड्युलम. ठीक आहे, दुसरं एक्झाम्पल बघा. मोशन ऑफ हँड्स. मोशन ऑफ हँड्स ऑफ क्लॉक, बरोबर. घड्याळामधले
जे काटे असतात त्या काट्यांची मोशन कशी असते बघा, पिरियडिक असते का? घड्याळातले काटे आठवा. सपोज त्यातला एक आपण काय करूयात, सेकंड काटा घेऊया. ठीक आहे, सध्या तो कुठं दाखवला, इथं मी 12 वरती दाखवला. तो एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी किती वेळ घेतो, तर आपल्याला माहिती आहे तो 60 सेकंद घेतो. 60 सेकंदानंतर तो परत इथं आलेला असतो. परत 60 सेकंदानंतर तो इथं येतो. परत 60 सेकंदानंतर तो त्याची मोशन रिपीट करत राहतो. म्हणजेच ही जी मोशन आहे, ही मोशन कशी आहे बघा, जरा विचार करा. ही मोशन रिपीट होते आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ही रिपीट होण्यासाठी प्रत्येक वेळेला 60 सेकंद घेतो. म्हणजे याच्यासाठी लागणारा जो टाइम आहे, तो टाइम कसा आहे, इक्वल इंटरवल ऑफ टाइम आहे. त्यामुळे याला सुद्धा आपण काय म्हणू शकतो, पिरियडिक मोशन असं म्हणतो. बरोबर आहे का? ठीक आहे. मोशन ऑफ हँड्स ऑफ ए क्लॉक. घड्याळातले तीनही काटे, बरोबर, तीनही काटे, आवर हँड असू द्यात, मिनिट हँड असू द्यात, प्रत्येकाचा जो टाइम पिरियड आहे तो वेगवेगळा असणार आहे. प्रत्येकाला एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी वेगवेगळा टाइम लागतो. बरोबर आहे. पण त्या ठराविक टाइम नंतर तो काटा काय करत राहतो, त्याची मोशन रिपीटच करत राहतो. त्यामुळे त्याला आपण पिरियडिक मोशन असं. बरोबर आहे. ठीक आहे. पिरियडिक मोशन कळलं का तुम्हाला? मला वाटतं की पिरियडिक मोशन लक्षात आलेलं असेल. तर या पिरियडिक मोशनचे आपण काय करूयात, दोन टाईप बघूयात अजून. ठीक आहे. आता रोटेशनल पिरियडिक मोशन काय आहे ते बघूया. रोटेशनल पिरियडिक मोशन, बघा या शब्दांमध्ये त्याची डेफिनेशन लपलेली आहे. रोटेशनल पिरियडिक मोशन. आता आपण फक्त पिरियडिक मोशन बघितलं, त्याच्या पुढे फक्त एक वर्ड जोडलाय, रोटेशनल. याचा अर्थ तुम्हाला लक्षात येईल की बॉडी ची जी मोशन असणार आहे ती मोशन रोटेशनल असणार आहे, आणि दुसरी गोष्ट पिरियडिक पण असणार आहे. बॉडी रोटेट पण होणार आहे, आणि दुसरी गोष्ट ती मोशन पिरियडिक पण असणार आहे. म्हणजेच ती रोटेशनल पिरियडिक मोशन असणार. बरोबर आहे की नाही? आत्ताच एक्झाम्पल घ्या. आत्ताच एक्झाम्पल घ्या. बघा इथं एक्झाम्पल मी दाखवतो. हे आहे वॉच, आणि याच्यामध्ये आपण दाखवलाय एक सेकंड काट. ठीक आहे. सेकंड हँड इथं मी दाखवलाय. ठीक आहे. कुठं आहे, 12 वरती आहे. आता हा जो सेकंड काटा आहे तो कसली मोशन करतोय, रोटेशनल मोशन करतोय. बरोबर. 12 वरून परत तो 12 वरती येणार आहे. म्हणजेच तो काय करणार, एक चक्कर पूर्ण करणार. म्हणजेच रोटेशनल मोशन आहे त्याची. ठीक आहे. ओके. बॉडीला रोटेशनल मोशन आहे, आणि ही जी सेकंड काट्याची मोशन आहे ती आत्ताच आपण बघितलं की कसली आहे, तर पिरियडिक आहे. का पिरियडिक आहे? कारण की त्याला एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी प्रत्येक वेळेला 60 सेकंद लागतात. बरोबर. प्रत्येक 60 सेकंदानंतर हा सेकंड काटा त्याची मोशन रिपीट करत राहतोय. म्हणजेच पिरियडिक मोशन पण आहे. म्हणजेच या सेकंड काट्याच्या मोशनला आपण रोटेशनल पिरियडिक मोशन असं म्हणू शकतो. सोपं आहे. बरोबर आहे. बॉडी रोटेट पण व्हायला पाहिजे, आणि दुसरी गोष्ट त्याची मोशन पिरियडिक पण असली पाहिजे. त्याला आपण म्हणणार रोटेशनल पिरियडिक मोशन. बरोबर. याची डेफिनेशन कशी लिहिता येईल बघा मग आपल्याला. बघा इथं लिहितो मी. द rotational motion of body, the rotational motion of body which repeats its motion, after equal interval of time, after equal interval of time, with constant angular velocity, is called rotational periodic motion. बघा काय लिहिले मी डेफिनेशन, व्यवस्थित वाच. रोटेशनल पिरियडिक मोशन काय लिहिलंय आपण इथं, द रोटेशनल मोशन ऑफ बॉडी. बॉडीची मोशन कशी, रोटेशनल. पहिली गोष्ट एक्झाम्पल बघा. बरोबर. ती मोशन काय होते, रिपीट होते. बरोबर. रिपीट्स इट्स मोशन, बॉडी रिपीट्स इट्स मोशन आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम. एका ठराविक वेळेनंतर बॉडी परत एकदा मोशन, रोटेशनल मोशन रिपीट करणार आहे. महत्वाचं काय, कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी. आता हे काय नवीनच, जरा विचार करा की हा सेकंड काटा 12 वरून परत 12 वरती येतोय, आणि 12 वरून 12 वरती येण्यासाठी तो 60 सेकंद घेतो. प्रत्येक वेळेला 60 सेकंद घेतो. याचा अर्थ काय, त्याचं स्पीड कॉन्स्टंट आहे. बरोबर की नाही? जर स्पीड कॉन्स्टंट असेल तरच तो 60 सेकंदात इथं पोहोचेल. बरोबर की नाही? 12 वरून तो 12 वरती येतोय, प्रत्येक वेळेला त्याला फक्त 60च सेकंद लागतात. कधी असं होतं का की कधी त्याला 80 सेकंद लागतात, कधी त्याला 40 सेकंद लागतात, असं होतं का? नाही. तो बरोबर 60 सेकंदानंतर 12 वरच येतो.
याचा अर्थ काय, त्याचं स्पीड कॉन्स्टंट आहे. कसलं स्पीड, रोटेटिंग बॉडीला कसलं स्पीड असतं, अँग्युलर स्पीड असतं, म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा कॉन्स्टंट. मग हे खूप महत्वाचं आहे की रोटेशनल पिरियॉडिक मोशन मध्ये बॉडीचं जे अँग्युलर व्हेलॉसिटी असेल ती अँग्युलर व्हेलॉसिटी कशी असते तर कॉन्स्टंट असते. कॉन्स्टंट असेल तरच मोशन काय होत राहणार आहे, एका इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये रिपीट होईल, नाहीतर होणार नाही. बरोबर, म्हणजे इथं आपण एक्झाम्पल लिहूयात रोटेशनल पिरियॉडिक मोशनचं. द मोशन ऑफ हँड्स ऑफ क्लॉक. बरोबर, दुसरं एक्झाम्पल बघा, दुसरं एखादं एक्झाम्पल, द मोशन ऑफ अर्थ अबाउट इट्स ओन ऍक्सिस. बरोबर, अर्थ स्वतःच्या ऍक्सिस भोवती रोटेट होते, ती मोशन रोटेशनल मोशन असते. बघा, सपोज ही अर्थ आहे, ठीक आहे, आणि हा काय तिचा ऍक्सिस आहे. सपोज हा काय तिचा ऍक्सिस आहे. या ऍक्सिस भोवती अर्थ काय करते, रोटेट होते, स्वतःच्या ऍक्सिस भोवती रोटेट होते. मग ज्यावेळेस अर्थ स्वतःच्या ऍक्सिस भोवती रोटेट होते, तिला एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागतो, 24 तास लागतात. बरोबर की नाही, 24 तासानंतर परत अर्थ काय करते, तिची रोटेशनल मोशन रिपीट करते, परत ती 24 तास घेते, आणि 24 तासानंतर परत ती काय करते, आपली मोशन रिपीट करत राहते. म्हणजेच काय, इथं बॉडी तिची मोशन म्हणजेच अर्थ तिची रोटेशनल मोशन रिपीट पण करते, आणि दुसरी गोष्ट, तिला इक्वल इंटरवल ऑफ टाइम लागतो, म्हणजे प्रत्येक वेळेला ती 24 तास घेते, म्हणजे समान टाइम घेते, इक्वल टाइम घेते. त्या तेवढ्या 24 तासामध्येच ती काय करते, स्वतःची जी रोटेशनल मोशन आहे ती रोटेशनल मोशन कम्प्लीट करते. त्यामुळे तर रोज सकाळी 6 वाजता किंवा साधारणपणे 5:30 वाजता किंवा 6 वाजता काय होतं, सूर्य उगवतो. बरोबर, आणि हिचं अँग्युलर स्पीड कसं आहे, कॉन्स्टंट आहे. अर्थचं अँग्युलर स्पीड कॉन्स्टंट आहे. बरोबर, त्यामुळे तर 24 तासानंतर मी सांगितलं की काय होतं, तर सूर्य उगवतो. जर त्याचं स्पीड कॉन्स्टंट नसतं, अर्थचं जर स्पीड म्हणजे अँग्युलर स्पीड ओमेगा जर कॉन्स्टंट नसतं, तर काय झालं असतं, तर कधी सूर्य 7 वाजता उगवला असता, कधी 8 वाजता उगवला असता, कधी 10 वाजता उगवला असता, असं काय झालं असतं, चेंज झालं असतं. पण असं होतं का, नाही. बरोबर, अर्थ काय करते, अर्थ तिची जी रोटेशनल मोशन आहे ती मोशन रिपीट पण करते, तिचं स्पीड अँग्युलर स्पीड कॉन्स्टंट आहे, आणि कॉन्स्टंट असल्यामुळे बरोबर इक्वल इंटरवल ऑफ टाइम म्हणजे 24 तासामध्ये ती तिची मोशन रिपीट करत राहते. अर्थची जी ही मोशन आहे ही रोटेशनल पिरियॉडिक मोशन. ठीक आहे, येते लक्षात. तर हा पिरियॉडिक मोशनचाच एक आपण टाईप बघितला. याच्या पुढे आपण पिरियॉडिक मोशनचा अजून एक टाईप बघूयात. हे पहिल्यांदा तुम्ही नोट डाऊन करून घ्या. बघा, आता आपण बघूयात व्हायब्रेशनल पिरियॉडिक मोशन. व्हायब्रेशनल पिरियॉडिक मोशन. बघा, आता याचं पहिल्यांदा एक एक्झाम्पल बघूयात. बघा, पिरियॉडिक मोशन आहे आणि बॉडी व्हायब्रेट होत असणार आहे, म्हणजेच व्हायब्रेशनल पिरियॉडिक मोशन असणार, एवढं तर आपल्या लक्षात येतं. बघा, एक इमॅजिन करा की एक वॉटर सरफेस आहे, ठीक आहे, वॉटर सरफेस, शांत पाणी इथं दाखवलंय, आणि याच्यामध्ये एक इन्सेक्ट पडला. इन्सेक्ट म्हणजे कीटक किंवा एक किडा याच्यामध्ये पडला, एक मुंगी याच्यामध्ये पडले. त्याला आपण काय करूयात, पार्टिकल म्हणून इमॅजिन करूयात, एक पार्टिकल आहे, ठीक आहे, ओके. आणि याच वेळेला मी काय केलं, याच्यामध्ये एक दगड म्हणजेच एक स्टोन काय केलं, याच्यामध्ये ड्रॉप केला, म्हणजे याच्यामध्ये एक दगड मी काय केलं, टाकला या पाण्यामध्ये. तर काय होईल, या पाण्यामध्ये आपल्याला माहिती आहे की वेव्स तयार होते. बरोबर, काय होईल, वेव्स तयार होतील, आणि त्या वेव्स पुढं 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 ट्रॅव्हल करतील. बरोबर, म्हणजेच कुठं, या पार्टिकलकडे ट्रॅव्हल होणार. बरोबर, जशी ही वेव्ह या पार्टिकल पर्यंत पोहोचेल किंवा पार्टिकलला क्रॉस करून पुढे निघून जाईल, तसे या पार्टिकलची जी मोशन असणार आहे ती मोशन जरा इमॅजिन करा की कशी असणार. तो जो पार्टिकल असेल, तो पार्टिकल काय होईल, बघा, या ठिकाणी तो पार्टिकल होता, सध्या मी कुठं दाखवलाय, तो खाली आलेला दिसतोय आपल्याला. बरोबर, या ठिकाणी हा पार्टिकल इथं आहे, पण जशी वेव्ह पुढे पुढे ट्रॅव्हल करेल तसं काय होईल की जशी ती वेव्ह इथं पोहोचेल तसं तो पार्टिकल एकदा खाली जाईल, एकदा वर जाईल, एकदा खाली जाईल, एकदा वर जाईल. ही जी पोझिशन आहे, या पोझिशनला आपण मीन पोझिशन म्हणूयात. कसली पोझिशन, मीन पोझिशन, ठीक आहे. या मीन पोझिशनच्या अबाउट तो पार्टिकल एकदा वर जाईल, एकदा खाली जाईल. बरोबर, या ठिकाणी तो एकदा वर जाणार आहे आणि एकदा काय होणार आहे, तो
खाली येणार, एकदा वर जाईल एकदा खाली जाईल. मग ही जी मोशन आहे त्याची, या मोशनला आपण टू अँड फ्रो मोशन असं म्हणतो. कसली मोशन? टू अँड फ्रो. टू अँड फ्रोचा अर्थ आहे पुढं पाठीमाग. टू अँड फ्रो म्हणजे काय? तर पुढं पाठीमाग. एका फिक्स पॉइंट भोवती तो पार्टिकल एकदा वर एकदा खाली, एकदा वर एकदा खाली, अशी टू अँड फ्रो मोशन करत राहील. मग याच मोशनला आपण व्हायब्रेशनल पिरियडिक मोशन असं म्हणतो. आता पिरियडिक का? की याची जी मोशन आहे ही मोशन रिपीट होते, बरोबर आहे. आणि रिपीट होताना सपोज इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम घेतोय म्हणून त्याला पिरियडिक म्हणलंय. आणि व्हायब्रेशनल का? कारण की व्हायब्रेशनल मोशन मध्ये पार्टिकल किंवा बॉडी एका फिक्स्ड पॉइंट भोवती टू अँड फ्रो अशी मूव्ह करत असते. म्हणजेच पुढं पाठीमागं अशी त्याची मोशन होत असते, म्हणून त्याला व्हायब्रेशनल असं म्हणलेलं आहे. म्हणजेच याला आपण कसं डिफाईन करू शकतो व्हायब्रेशनल मोशन मध्ये? मला वाटतं की तुमच्या लक्षात आलं असेल की व्हायब्रेशनल मोशन म्हणजे नक्की कसली मोशन? एका फिक्स पॉइंट भोवती पार्टिकल किंवा बॉडी टू अँड फ्रो म्हणजे पुढं पाठीमागं असं मूव्ह करत राहतो, त्याला आपण व्हायब्रेशनल. आणि पिरियडिक मोशन तर तुम्हाला माहितच आहे. ठीक आहे. मग व्हायब्रेशनल पिरियडिक मोशनची डेफिनेशन आपण कशी लिहू शकतो? द व्हायब्रेटरी बॉडी, the vibratory body which repeats, बरोबर, repeats its to and fro motion, to and fro motion along the same path. बरोबर आहे का? जरा विचार करा. along the same path in equal interval of time, in equal interval of time is called vibrational periodic motion. Vibrational periodic motion. डेफिनेशन व्यवस्थित वाचा. व्हायब्रेटरी बॉडी आहे, बरोबर, व्हायब्रेट होते अप अँड डाऊन, बरोबर, टू अँड फ्रो अशी मोशन होते म्हणून त्याला व्हायब्रेटरी बॉडी असं म्हणलं. तर व्हायब्रेटरी बॉडी विच रिपीट्स इट्स टू अँड फ्रो मोशन, बरोबर. याची मोशन या इन्सेक्टची म्हणजेच तो जो पार्टिकल आहे, तो किडा आहे किंवा मुंगी, याची जी मोशन आहे ही मोशन कशी होते? तर टू अँड फ्रो एका फिक्स पॉइंट भोवती पुढं पाठीमागं अशी होत राहते, म्हणून टू अँड फ्रो मोशन म्हणलं. अलॉंग द सेम पाथ. अलॉंग द सेम पाथ म्हणजेच काय? हा जो त्याचा पाथ ठरलेला आहे, एकदा वर जाणार खाली जाणार, वर जाणार खाली जाणार, बरोबर, त्याचा पाथ कसा आहे? तर सेम आहे, फिक्स आहे. आणि इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये ही टू अँड फ्रो मोशन रिपीट होते, म्हणून त्याला आपण व्हायब्रेशनल पिरियडिक मोशन असं म्हणलेलं आहे. मला वाटतं की तुम्हाला पिरियडिक मोशनचा हा पण पॉईंट म्हणजे व्हायब्रेशनल पिरियडिक मोशन हा पण टाइप समजलेला असेल. ठीक आहे, हे नोट डाऊन करा. मग आपण काय करूयात? याच्या पुढचा पॉईंट बघूयात. ओके, आता बघा आपण बघूयात ऑसिलेटरी मोशन. ठीक आहे, हेडिंगला ऑसिलेटरी मोशन. आता ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय? याचे 3 एक्झाम्पल बघा मी तुमच्या समोर ठेवतो. बघा, मोशन ऑफ स्विंग. स्विंग म्हणजे झोका, बरोबर, झोक्याची जी मोशन असते की नाही, ती मोशन ऑसिलेटरी मोशन असते. त्याच्यानंतर मोशन ऑफ पेंड्युलम. पेंड्युलमची जी मोशन आहे, बरोबर, ती मोशन सुद्धा ऑसिलेटरी मोशन आहे. त्याच्यानंतर मोशन ऑफ निडल ऑफ स्विंग मशीन, बरोबर, शिलाई मशीनची जी सुई असते त्या सुईची मोशन कशी होत असते? वर खाली, बरोबर, वर खाली अशी कंटिन्युअस होत असते. ती मोशन सुद्धा ऑसिलेटरी मोशन. आता या तीनही एक्झाम्पल मध्ये काय सिमिलर आहे ते बघूयात आपण. बघा, हा आहे पेंड्युलम. ठीक आहे, हा पेंड्युलम आहे. हा काय? त्याचा फिक्स्ड पॉइंट आहे. या फिक्स्ड पॉइंट भोवती हा पेंड्युलम टू अँड फ्रो असा मूव्ह करतो, बरोबर. टू अँड फ्रो म्हणजे मगाशी मी सांगितलं पुढं पाठीमाग. तर एका फिक्स्ड पॉइंट भोवती हा पेंड्युलम टू अँड फ्रो असा मूव्ह करतोय. त्याच्यानंतर दुसरा एक्झाम्पल बघा, झोक्याचं सांगितलं मी, स्विंग. हा आहे सपोज स्विंग, इथं हा मुलगा बसलेला आहे. ठीक आहे ना? ठीक आहे. आता हा स्विंग जो आहे, हा स्विंग सुद्धा काय होत असतो? टू अँड फ्रो असा मूव्ह करत असतो अबाउट ए फिक्स्ड पॉइंट. एका फिक्स्ड पॉइंट भोवती हा मुलगा किंवा या मुलाची मोशन कशी होते? टू अँड फ्रो मोशन होते ना, बरोबर. मग ही मोशन सुद्धा ऑसिलेटरी मोशन. बघा, सिमिलॅरिटी इथं काय? एका फिक्स्ड पॉइंट भोवती पेंड्युलम टू अँड फ्रो असा मूव्ह करतो. एका फिक्स्ड पॉइंट भोवती हा स्विंग टू अँड फ्रो असा मूव्ह करतो. त्याच्यानंतर निडल ऑफ स्विंग मशीन, बरोबर. एका फिक्स्ड पॉइंट भोवती ती निडल सुद्धा टू अँड फ्रो म्हणजेच वर खाली अशी मूव्ह करत असते.
म्हणजे ऑसिलेटरी मोशन मध्ये बॉडी जी आहे ती बॉडी एका फिक्स्ड पॉइंट भोवती टू अँड फ्रो म्हणजे पुढं पाठीमागं अशी मूव्ह करत असते. हे सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर. ओके, म्हणजे ऑसिलेटरी मोशनची डेफिनेशन आपण काय लिहू शकतो बघा. डेफिनेशन आपण अशी लिहूया. द पिरियॉडिक मोशन, बघा काय लिहितो मी. द पिरियॉडिक मोशन in which body repeats its to and fro motion about a fixed point in equal interval of time. In equal interval of time is called oscillatory motion. मला वाटतं ऑसिलेशन या शब्दाचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल. ऑसिलेशन, पेंड्युलम ऑसिलेट होतो. ऑसिलेट होतो म्हणजे एका फिक्स्ड पॉइंट भोवती तो टू अँड फ्रो असा मूव्ह. मग ऑसिलेटरी मोशन, बरोबर, अशी मोशन जी कशी असते तर पिरियॉडिक मोशन असते. ती कशी असते? पिरियॉडिक असते. पेंड्युलम कसा मूव्ह करतो, बरोबर, पेंड्युलमची मोशन कशी? पिरियॉडिक मोशन, बरोबर. पेंड्युलम टू अँड फ्रो असा मूव्ह करतो. म्हणून इथं काय लिहिले बघा. द पिरियॉडिक मोशन इन विच बॉडी रिपीट्स इट्स टू अँड फ्रो मोशन अबाउट ए फिक्स्ड पॉइंट. एका फिक्स्ड पॉइंट होती बॉडी ज्या वेळेला टू अँड फ्रो म्हणजे पुढं पाठीमागं अशी मूव्ह करते, त्या बॉडीची मोशन ही पिरियॉडिक असणं खूप गरजेचं आहे. ऑसिलेटरी मोशन लक्षात ठेवा पिरियॉडिक असते, बरोबर. एका ठराविक वेळेनंतर पेंड्युलमची मोशन रिपीट होते. या स्विंगची मोशन एका ठराविक वेळेनंतर रिपीट होणार. या सुईची मोशन एका ठराविक वेळेनंतर रिपीट होणार आहे. म्हणजे या सर्व पिरियॉडिक मोशन आहे. या सर्व टू अँड फ्रो मोशन आहे. त्यामुळे या मोशनला आपण ऑसिलेटरी मोशन असं म्हणतो. मग ऑसिलेटरी मोशन तुमच्या लक्षात आली का? ठीक आहे. तर इथं आपण काय करूयात, हे तीनही एक्झाम्पल इथं लिहूयात बघा. फॉर एक्झाम्पल काय सांगितलं मी? मोशन ऑफ पेंड्युलम, मोशन ऑफ पेंड्युलम, बरोबर, ऑसिलेटरी मोशन आहे. त्याच्यानंतर मोशन ऑफ स्विंग, मोशन ऑफ स्विंग हे सुद्धा ऑसिलेटरी मोशनचं एक्झाम्पल आहे. ऑसिलेटरी म्हणजे लक्षातच ठेवा, डोक्यात ठेवायचं, अगदी शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवा. ऑसिलेटरी मोशन म्हणजे बॉडी एका फिक्स्ड पॉइंट वरती पुढं पाठीमागं अशी मूव्ह होत असली पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर मोशन ऑफ निडल, मोशन ऑफ निडल ऑफ स्विंग मशीन, बरोबर. अच्छा, आता बघा मी काय सांगतोय. हा जो पेंड्युलम आहे, हा जो स्विंग आहे, त्याच्यानंतर ही जी निडल आहे, बरोबर, याला आपण काय म्हणतोय तर ऑसिलेटिंग बॉडी असं म्हणते किंवा ऑसिलेटरी बॉडी म्हणतो, बरोबर. पेंड्युलम, स्विंग, निडल याला काय म्हणणार आपण? ऑसिलेटिंग बॉडी किंवा ऑसिलेटरी बॉडी. ही जी ऑसिलेटिंग बॉडी आहे या बॉडीची वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सलरेशन फाइंड आउट करण्यासाठी आपण साइन आणि कोसाइन या फंक्शनचा वापर करतो. किंवा मी असं पण म्हणेन, या ज्या ऑसिलेटिंग बॉडी आहेत या बॉडीची वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सलरेशन एक्सप्रेस करण्यासाठी आपण साइन आणि कोसाइन, मॅथमॅटिक्स मधलं साइन फंक्शन आणि कोसाइन फंक्शन यांचा वापर करतो. आता साइन आणि कोसाइन फंक्शन जे आहेत ते कसले फंक्शन आहेत तर हार्मोनिक फंक्शन. याला काय म्हणतो आपण? हार्मोनिक फंक्शन म्हणतो. येतं लक्षात? त्यामुळे या ऑसिलेटिंग बॉडीच्या या मोशनला आपण हार्मोनिक मोशन असं सुद्धा म्हणतो. समजतंय का? बघा व्यवस्थित समजून घ्या. या कसल्या बॉडीज आहेत? ऑसिलेटिंग बॉडी. मग ऑसिलेट होणारी कोणतीही बॉडी असू दे, त्याची वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सलरेशन फाइंड आउट करण्यासाठी जर आपण साइन आणि कोसाइन फंक्शनचा वापर करत असेल तर या ऑसिलेटिंग बॉडीच्या मोशनला आपण हार्मोनिक फंक्शन असं म्हणणार. का? कारण की साइन आणि कोसाइन फंक्शन हे हार्मोनिक फंक्शन्स आहेत. कसले फंक्शन? हार्मोनिक फंक्शन. त्यामुळे या मोशनला, बरोबर, या टू अँड फ्रो मोशनला आपण हार्मोनिक मोशन असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे. मग इथं आपण काय लिहू शकतो? इन धिस मोशन द ऑसिलेटिंग, किंवा असं लिहूयात, इन दिस मोशन velocity, displacement and acceleration of oscillating body is represented
by sine and cosine functions. Sine and cosine functions which is which are harmonic functions, functions which are harmonic functions. So this to and fro motion, this to and fro motion is also called हार्मोनिक मोशन. ठीक आहे. म्हणजे आता इथून पुढं हा हार्मोनिक मोशन हा शब्द तुम्हाला सारखा येणार. मग हार्मोनिक हा वर्ड आला की तुमच्या लक्षात यायला पाहिजे की बॉडी जी आहे ती बॉडी टू अँड फ्रो अशी मूव्ह करते. ठीक आहे. त्या बॉडीची वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, ऍक्सेलरेशन फाइंड आउट करण्यासाठी आपण साइन आणि कोसाइन या फंक्शनचा वापर करणार आहे. म्हणून या टू अँड फ्रो मोशनला आपण कसली मोशन म्हणणार, तर हार्मोनिक मोशन असं सुद्धा म्हणणार. ठीक आहे. मला वाटतं की ऑसिलेटरी मोशन तुमच्या लक्षात आलेली असेल, तर ही नोट डाऊन करा. मग आपण पुढचा पॉईंट बघूया. ओके, आता बघा आपल्याला बघायचं आहे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. ठीक आहे. बघा आपण एक एक्झाम्पल बघूयात. त्या एक्झाम्पल वरून आपण पहिल्यांदा सिंपल हार्मोनिक मोशन बघूयात आणि नंतर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन काय ते समजू. बघा इथं एक वॉल आहे असं इमॅजिन करा. या वॉलला एक स्प्रिंग अटॅच आहे. ठीक आहे. आणि त्याला एक मास मी जोडलेला आहे. ठीक आहे. आणि हा सरफेस जो आहे हा सरफेस फ्रिक्शनलेस सरफेस आहे. या मासची ही मीन पोझिशन आहे. कसली पोझिशन? मीन पोझिशन. मीन पोझिशन म्हणजे कळते का तुम्हाला? मीन पोझिशन म्हणजे ज्या पोझिशनला त्या बॉडीवरती कोणताही फोर्स वगैरे अप्लाय केलेला नाही, त्याला आपण मीन पोझिशन असं म्हणतो. ठीक आहे. ही मीन पोझिशन. आता मी काय करणार आहे, या बॉडीवरती फोर्स लावणार आहे, एक्सटर्नल फोर्स. म्हणजे मी या बॉडीला असं डिस्प्लेस करणार आहे इकडच्या बाजूला. जसं मी या मासला इकडे पकडेन असं आणि या बाजूला डिस्प्लेस करेन, त्यावेळेला ही स्प्रिंग काय होईल? स्ट्रेच होईल. स्प्रिंग काय होणार आहे? ताणल्या जाणार आहे, स्ट्रेच होणार आहे. बरोबर आहे. ठीक आहे. आणि मी एक्सटर्नल फोर्स अप्लाय करून या बॉडीला काय करतो? इकडे डिस्प्लेस करतो. ते मी इथं दाखवतो. ते मी या ठिकाणी दाखवतो. बघा ही जी स्प्रिंग आहे ही काय होईल आता? स्ट्रेच झालेली दाखवली आहे मी इथं. आणि हे मास मी या ठिकाणी एक्सटर्नल फोर्स या ठिकाणी दाखवला. ठीक आहे. आणि ज्यावेळेस एक्सटर्नल फोर्स अप्लाय करून या मासला मी असं डिस्प्लेस करेन, त्यावेळेला ही स्प्रिंग स्ट्रेच होईल. आणि स्ट्रेच झाल्यानंतर काय होणार आहे आता बघा, मी ज्यावेळेस हा एक्सटर्नल फोर्स रिमूव्ह करेन त्यावेळेस काय होईल, ही जी बॉडी आहे किंवा हे जे मास आहे, हे मास या मीन पोझिशनच्या अबाउट टू अँड फ्रो म्हणजे पुढं पाठीमागं असं मूव्ह करत राहणार आहे. या मोशनलाच आपण सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हणतो. मगाशीच मी सांगितलं की सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजेच काय, की ज्याच्यामध्ये बॉडी टू अँड फ्रो म्हणजे पुढं पाठीमागं असं करत राहते एका फिक्स्ड पॉइंट भोवती किंवा एका फिक्स्ड पोझिशन भोवती. बॉडी जी आहे ती बॉडी टू अँड फ्रो अशी मूव्ह करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हणतो. मग इथं सुद्धा काय होतं, हे जे मास आहे मी हे मास एका बाजूला असं डिस्प्लेस केलं आणि सोडून दिलं, ते मास काय होणार आहे? या मीन पोझिशनच्या अबाउट टू अँड फ्रो असं मूव्ह करत राहणार. यालाच तर आपण सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हणतो. बरोबर की नाही? आता मी काय सांगतोय बघा, अजून इथं कसं एक्सप्लेन करता येईल किंवा कसं समजून घेता येईल जरा व्यवस्थित बघा. इथं मी असं म्हणू शकतो की वेन द body is displaced from the mean position, it oscillates to and fro about the mean position, so it is called a simple harmonic motion. त्याच्यामुळे आपण याला सिंपल हार्मोनिक मोशन, याला सिंपल हार्मोनिक मोशन का म्हणतोय की इन सिंपल हार्मोनिक मोशन when body is displaced from the mean position, when body is displaced from the mean position, it oscillates to and fro. बरोबर. ही जी मोशन आहे कशी आहे? टू अँड फ्रो अबाउट ए मीन पोझिशन. सो इट इज अ सिंपल हार्मोनिक. त्यामुळे याला आपण सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हणतो. बरोबर. म्हणजे इथं आपण काय लिहू शकतो? इन सिंपल हार्मोनिक मोशन
when body is displaced, when body is displaced from mean position, when body is displaced from mean position, it oscillates, it oscillates about the, it oscillates, it oscillates to and fro about the mean position, about the mean position. बरोबर, यालाच आपण सिंपल हार्मोनिक म्हणतो. किंवा काय लिहिले बघा, इन सिंपल हार्मोनिक मोशन व्हेन बॉडी इज डिस्प्लेस्ड फ्रॉम द मीन पोझिशन इट ऑसिलेट्स टू अँड फ्रो अबाउट ए मीन पोझिशन. एका मीन पोझिशन भोवती, एका फिक्स्ड पोझिशन भोवती बॉडी ज्या वेळेला आपण डिस्प्लेस करतो आणि सोडून देतो त्यावेळेला ती टू अँड फ्रो अशी जर मूव्ह करत असेल तर त्याला आपण सिंपल हार्मोनिक मोशन म्हणतो. बरोबर, इथपर्यंत लक्षात आलं. आता मी काय सांगतोय जरा व्यवस्थित बघा. याच्यामध्ये अजून काय आहे, अजून एक पॉइंट इथं समजून घेणं गरजेचं. आपण काय केलं होतं, एक्सटर्नल फोर्स इकडे अप्लाय केला होता, एफ एक्सटर्नल. त्यावेळेस ही स्प्रिंग काय झाली, स्ट्रेच झाली. स्प्रिंग स्ट्रेच झाली त्यावेळेस स्प्रिंग मध्ये काय स्टोअर होणार, एनर्जी स्टोअर होणार. बरोबर, आणि ही स्प्रिंग काय करणार, या बॉडीला काय करणार आहे, आपल्याकडे खेचणार आहे. म्हणजेच कुठं, इकडं. बरोबर, ही स्प्रिंग काय करणार, ही स्प्रिंग या मासला त्याच्या ओरिजिनल पोझिशनला आणण्याचा प्रयत्न करणार आहे की नाही. त्याच्यासाठी तिला काय करावं लागेल, ही स्प्रिंग या बॉडीवरती फोर्स अप्लाय करणार आहे. त्या फोर्सला आपण रिस्टोरिंग फोर्स असं म्हणतो. कसला फोर्स म्हणतो आपण, रिस्टोरिंग फोर्स असं म्हणतो. बरोबर आहे. मग हा रिस्टोरिंग फोर्स काय करत असतो, हा रिस्टोरिंग फोर्स त्या ऑसिलेटिंग बॉडीला किंवा त्या बॉडीला नेहमी मीन पोझिशनला आणण्याचा प्रयत्न करत असतो. दिस रिस्टोरिंग फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन. हा रिस्टोरिंग फोर्स नेहमी मीन पोझिशनच्याच डायरेक्शनला अप्लाय होत असतो. मी एक्सटर्नल फोर्स इकडे अप्लाय केलाय त्यावेळेला ही स्प्रिंग त्या मासवरती रिस्टोरिंग फोर्स अप्लाय करते. तो रिस्टोरिंग फोर्स नेहमी कुठे अप्लाय होतो, तर टुवर्ड्स द मीन पोझिशन. हा रिस्टोरिंग फोर्स काय करत असतो, हा रिस्टोरिंग फोर्स बॉडीला नेहमी त्याच्या मीन पोझिशनला म्हणजेच ओरिजिनल पोझिशनला आणण्याचा प्रयत्न करत असतो. जरा विचार करा, ज्यावेळेस मी हा एक्सटर्नल फोर्स रिमूव्ह करेन त्यावेळेला ही बॉडी मीन पोझिशनकडे सरकणार आहे. कशामुळे सरकणार आहे, तर रिस्टोरिंग फोर्समुळे सरकणार आहे. ही बॉडी इकडच्या बाजूला यायला प्रयत्न करेल. मग ही ज्या वेळेला पुढे पुढे येईल त्यावेळेला ती डायरेक्टली मीन पोझिशन वरती येणार नाही, ती पुढे सुद्धा जाईल, इकडे सुद्धा जाणार. बरोबर, मग ज्यावेळेस ही बॉडी इथं जाईल, कुठं, या बाजूला जाईल, त्यावेळेला काय होईल, तर त्यावेळेला ही स्प्रिंग अशी कॉम्प्रेस झालेली असेल. बरोबर, हे मास इकडून इथं आलं, मग त्यावेळेला स्प्रिंग काय झाली, कॉम्प्रेस झाली. कॉम्प्रेस ज्या वेळेला स्प्रिंग होते त्यावेळेला सुद्धा त्याच्यामध्ये एनर्जी स्टोअर होते. त्यावेळेला सुद्धा ही स्प्रिंग काय करणार, या बॉडीवरती रिस्टोरिंग फोर्स लावणार आहे. तो रिस्टोरिंग फोर्स आता कोणत्या डायरेक्शन मध्ये असणार, तो रिस्टोरिंग फोर्स आता या डायरेक्शन मध्ये असणार. बरोबर आहे, तो रिस्टोरिंग फोर्स आता या डायरेक्शन मध्ये असणार. म्हणजे बघा बरं, रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टेड, ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन. रिस्टोरिंग फोर्स हा नेहमी कुठे अप्लाय होतो, कोणत्या डायरेक्शन मध्ये किंवा कोणत्या डायरेक्शनला अप्लाय होतो, तर मीन पोझिशनच्या डायरेक्शन मध्ये अप्लाय झालेला असतो. म्हणजे इथं आपण काय म्हणू शकतो, इन धिस मोशन, इन धिस मोशन restoring force is acting on the body. This restoring force is always, बरोबर आहे, always directed towards mean position. लक्षात येतंय का तुमच्या, लक्षात येतंय का. मी सुरुवातीला काय केलं होतं, मी एक्सटर्नल फोर्स इकडे अप्लाय केला, रिस्टोरिंग फोर्स इकडच्या डायरेक्शन मध्ये अप्लाय. ज्यावेळेस हे मास इकडे येईल, बरोबर, इकडून मी सोडून दिलं त्यावेळेस हे मास इकडे येईल, स्प्रिंग कॉम्प्रेस झाली, स्प्रिंग काय करणार, मासला तर तिकडे ढकलणार. म्हणजे रिस्टोरिंग फोर्स इकडच्या डायरेक्शन मध्ये. म्हणजे एकदा रिस्टोरिंग फोर्स या डायरेक्शन मध्ये, एकदा रिस्टोरिंग फोर्स या डायरेक्शन मध्ये, म्हणजेच नेहमी टुवर्ड्स द मीन पोझिशन असाच तो काय होतो, अप्लाय होत असतो.
बरोबर आहे का? ठीक आहे. आता रिस्टोरिंग फोर्सचं मॅग्निट्यूड किती असेल जरा विचार करा. जेवढं जास्तीत जास्त डिस्प्लेसमेंट होईल तेवढे जास्तीत जास्त स्प्रिंग स्ट्रेच होईल आणि तेवढं जास्तीत जास्त रिस्टोरिंग फोर्स त्या बॉडीवरती अप्लाय होईल. बरोबर आहे का? जेवढं जास्तीत जास्त मी याला डिस्प्लेस करेन तेवढं काय होईल, स्प्रिंग जास्तीत जास्त टेन्शन मध्ये जाईल म्हणजे ताणल्या जाईल आणि तेवढा जास्तीत जास्त रिस्टोरिंग फोर्स बॉडीवरती काय होणार आहे, अप्लाय होणार. म्हणजे आपण म्हणू शकतो द मॅग्निट्यूड ऑफ restoring force is directly proportional to displacement of body. बरोबर आहे का? येते लक्षात? ठीक. आता जरा मी काय सांगतोय बघा. हे काय बघितलं आपण, हे फक्त सिंपल हार्मोनिक मोशन बद्दल बघितलं. आता लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय, खूप सोपं आहे बघा. या ठिकाणी या बॉडीची जी टू अँड फ्रो मोशन होते, ही टू अँड फ्रो मोशन एका लिनियर पाथ मध्येच होते, म्हणून याला लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. खूप सोपं आहे, येतं लक्षात. सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे टू अँड फ्रो मोशन आणि लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजेच काय की त्या बॉडीचा म्हणजे जी ऑसिलेट होणारी बॉडी आहे त्या ऑसिलेट होणाऱ्या बॉडीचा पाथ हा जर लिनियर असेल, एका स्ट्रेट पाथ मध्ये होत असेल, तर त्याला आपण लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हणणार. बरोबर? म्हणजे तिथं काय म्हणता येईल, इफ path of oscillating body is straight, then it is a linear simple harmonic motion. त्याच्याऐवजी आता जरा पेंड्युलमचा विचार करा बरं. हा आहे पेंड्युलम, हा काय पेंड्युलम. या पेंड्युलमला आपण डिस्प्लेस केलं असं एका बाजूला, ठीक आहे, एका बाजूला डिस्प्लेस केलं आणि तुम्ही याला सोडून दिलं, तर याचा जो पाथ असतो तो पाथ कसा असतो, एक कर्व असतो. हा स्ट्रेट पाथ आहे का, नाही. आता ही ऑसिलेटरी मोशन जरूर आहे, पण याला लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन असं नाही म्हणणार, याला आपण अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणणार. बरोबर आहे का? पेंड्युलमची मोशन टू अँड फ्रो होते, बरोबर आहे, म्हणजेच याला मी काय म्हणू शकतो, याला मी हार्मोनिक मोशन असं म्हणू शकतो. बरोबर आहे. पण ही जी मोशन आहे या मोशन मध्ये हा जो पेंड्युलम आहे, हा पेंड्युलम एका कर्व पाथ मध्ये काय करतो, ट्रॅव्हल करतो. त्यामुळे याला आपण लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन असं नाही म्हणू शकत, याला आपण काय म्हणणार, याला आपण अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हणणार. म्हणजे तिथं काय म्हणू शकतो, इफ पाथ ऑफ ऑसिलेटिंग बॉडी इज कर्व. बरोबर? इथं लिहा, इफ path of oscillating body is curve, then it is angular simple harmonic motion. येते का लक्षात? मला वाटतं की तुम्हाला लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन लक्षात आलेलं असेल. त्याच्यानंतर रिस्टोरिंग फोर्स कळालेला असेल तुम्हाला नक्की काय. ठीक आहे, तरी व्यवस्थित नोट डाऊन करा. मग आपण काय करूयात, पुढचा पॉईंट बघूयात. आता आपल्याला बघायचं की फोर्स कॉन्स्टंट म्हणजे काय. फोर्स कॉन्स्टंट हेडिंग लिहा. बघ, याच्यासाठी मगाचं एक्झाम्पल आपण घेऊयात. मी काय सांगितलं होतं, इथं एक स्प्रिंग मास सिस्टीम आहे. ठीक आहे, या स्प्रिंग मास सिस्टीम मध्ये स्प्रिंगला आपण मास अटॅच केलंय. ही काय आहे, मीन पोझिशन आहे. बरोबर? कसली पोझिशन आहे, मीन पोझिशन, म्हणजेच बॉडीवरती कोणताही फोर्स वगैरे अप्लाय केलेला नाही, त्याला आपण मीन पोझिशन असं म्हणतो. बरोबर आहे. आता मी काय करणार आहे, या बॉडीवरती एक्सटर्नल फोर्स अप्लाय करून याला डिस्प्लेस करणार आहे. बरोबर? काय करणार आहे, डिस्प्लेस करणार आहे. डिस्प्लेस केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की स्प्रिंग काय होईल, स्ट्रेच होईल आणि बॉडीचं डिस्प्लेसमेंट होईल. बरोबर? किती झाले डिस्प्लेसमेंट या ठिकाणी जरा बघा बरं. या बॉडीचं आपल्याला एवढं डिस्प्लेसमेंट झालेलं दिसतंय. बरोबर? ही होती मीन पोझिशन. या मीन पोझिशन पासून ही बॉडी एवढ्या डिस्टन्स वरती आली, किती, एक्स इतक्या डिस्टन्सवर, म्हणजेच एक्स इतकं डिस्प्लेसमेंट या बॉडीचं झालंय. बरोबर? ठीक आहे. बर, मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं होतं की ज्या वेळेस आपण बॉडीला काय करतो, असं डिस्प्लेस करतो, त्यावेळेला ही स्प्रिंग स्ट्रेच होते, ताणल्या जाते आणि त्यावेळेला या बॉडीवरती एक रिस्टोरिंग फोर्स अप्लाय होतो.
तो रिस्टोरिंग फोर्स नेहमी टुवर्ड्स द मीन पोझिशन असा अप्लाय होतो. हा रिस्टोरिंग फोर्स मी इथं दाखवतो टुवर्ड्स द मीन पोझिशन. आणि हा रिस्टोरिंग फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल काय असतो तर डिस्प्लेसमेंट असतो. जेवढा जास्तीत जास्त डिस्प्लेसमेंट करेल तेवढा हा रिस्टोरिंग फोर्स जास्त असतो. म्हणजे एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं तर एक्स असतो. तर रिस्टोरिंग फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट असणार. व्हेरी क्लिअर. बरोबर. ठीक आहे. प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून टाकूयात आणि एक कॉन्स्टंट लिहूयात के. ठीक आहे. के इज नथिंग बट ए प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आणि या कॉन्स्टंटलाच आपण फोर्स कॉन्स्टंट असं म्हणतो. येतं लक्षात. प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून टाकलं, इज इक्वल टूचं साइन लिहिलं आणि एक कॉन्स्टंट लिहिला के आणि त्या कॉन्स्टंट केलाच आपण फोर्स कॉन्स्टंट असं म्हणतो. आता महत्वाचा मुद्दा बघा, मी इथं निगेटिव्ह साइन देतो. एफ काय? एफ आहे रिस्टोरिंग फोर्स. एक्स काय? एक्स म्हणजे त्या बॉडीचं झालेलं डिस्प्लेसमेंट. इथं निगेटिव्ह साइन मी का दिलेलं असं? वाय देअर इज अ निगेटिव्ह साइन हिअर? द निगेटिव्ह साइन शोज दॅट द रिस्टोरिंग फोर्स इज ऍक्टिंग अपोजिट साइड ऑफ द डिस्प्लेसमेंट. ज्या डायरेक्शन मध्ये बॉडीचं डिस्प्लेसमेंट होतोय त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये रिस्टोरिंग फोर्स अप्लाय होतो. म्हणून आपण काय केलं, या ठिकाणी निगेटिव्ह साइन दिलं. येते लक्षात. वाय देअर इज अ निगेटिव्ह साइन? बिकॉज ज्या डायरेक्शन मध्ये बॉडीचं डिस्प्लेसमेंट होत असतं त्या डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये लक्षात ठेवा नेहमी रिस्टोरिंग फोर्स अप्लाय होत असतो. बॉडीचं डिस्प्लेसमेंट जर इकडे झालं या डायरेक्शन मध्ये तर रिस्टोरिंग फोर्स इकडे अप्लाय होतो. म्हणजेच अपोजिट डायरेक्शन आहे. म्हणून निगेटिव्ह साइन लिहिलं. मग इथं आपण लिहू शकतो द निगेटिव्ह साइन शोज दॅट restoring force is acting opposite of displacement. म्हणून निगेटिव्ह साइन. येते लक्षात. निगेटिव्ह साइन लिहिलं याचा अर्थ फोर्स निगेटिव्ह झालाय असा होत नाही. लक्षात ठेवा, निगेटिव्ह साइन फक्त डायरेक्शन सांगते आपल्याला की फोर्सचे डायरेक्शन डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट आहे. येतं लक्षात. याचा अर्थ असा नाही की फोर्स निगेटिव्ह आहे. लक्षात ठेवा, असं नाहीये. ठीक आहे. मग याच्यावरूनच आपण के इज इक्वल टू लिहू शकतो. मग के इज इक्वल टू काय येईल? के इज इक्वल टू एफ अपॉन एक्स येईल. के इज इक्वल टू एफ अपॉन एक्स असं येईल. बरोबर. के म्हणजेच काय? के म्हणजेच फोर्स कॉन्स्टंट. मग फोर्स कॉन्स्टंट याच्यावरून डिफाईन करता येईल आपल्याला. कसं डिफाईन करता येईल? द रिस्टोरिंग फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड ॲज द फोर्स कॉन्स्टंट. रिस्टोरिंग फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड ॲज फोर्स कॉन्स्टंट के. लक्षात ठेवा. येतं लक्षात. याचा अर्थ काय? रिस्टोरिंग फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट याचा अर्थ काय की एक युनिट डिस्प्लेसमेंट झाल्यानंतर या बॉडीवरती किती रिस्टोरिंग फोर्स अप्लाय होतो त्याला म्हणतो आपण फोर्स कॉन्स्टंट. हा अर्थ समजून की एक युनिट इतकं डिस्प्लेसमेंट केलं मी बॉडीचं, म्हणजे सपोज एक्झाम्पल तुम्ही माना की 1 मिलीमीटर एवढं मी बॉडीचं डिस्प्लेस किंवा 1 सेंटीमीटर एवढं बॉडीचं डिस्प्लेसमेंट केलं. तर 1 सेंटीमीटर डिस्प्लेसमेंट केल्यानंतर त्या बॉडीवरती किती न्यूटन रिस्टोरिंग फोर्स अप्लाय होतो त्याला म्हणतो आपण फोर्स कॉन्स्टंट. याला म्हणायचं फोर्स कॉन्स्टंट. कळालं का? मग इथं काय लिहिता येईल आपल्याला फोर्स कॉन्स्टंट बद्दल? इथं लिहूयात आपण रिस्टोरिंग फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट is called फोर्स कॉन्स्टंट. त्याला आपण फोर्स कॉन्स्टंट असं म्हणतो. कळालं? फोर्स कॉन्स्टंट. याचं युनिट काय येईल बघा. युनिट न्यूटन पर मीटर असंच येणार आहे. फोर्स न्यूटन मध्ये, डिस्प्लेसमेंट मीटर मध्ये असणार. ठीक आहे. डायमेन्शन लिहिता येईल याचं. डायमेन्शन कसं लिहिता येईल? न्यूटनला फोडा. न्यूटनला फोडल्यानंतर काय येणार आहे? किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर असं येईल आणि डिवाइड बाय मीटर. मीटर आणि मीटर कॅन्सल होईल. किलोग्राम पर सेकंड स्क्वेअर असं येईल. म्हणजेच काय येतंय बघा बरं इथं. या ठिकाणी डायमेन्शन आपण काय लिहितो? किलोग्राम एकदा आलंय म्हणजे LMT. बरोबर आहे. मास इथं एकदा शिल्लक आहे, लेंथ इथं शिल्लक राहत नाहीये आणि T रेस टू मायनस टू म्हणजेच L/0 M/1 T/-2 हे काय त्याचं डायमेन्शन येतंय. युनिट येते त्याचं न्यूटन पर मीटर. बरोबर आहे.
तर या ठिकाणी फोर्स कॉन्स्टंट हा पॉईंट मी चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. आजचे सगळेच्या सगळे पॉईंट व्यवस्थित बघा, समजून घ्या, पाठ करू नका. पहिल्यांदा अर्थ समजून घ्या, डेफिनेशन व्यवस्थित क्लिअर करा. येत्या लेक्चर आजचं लेक्चर मी इथंच थांबवतो. तोपर्यंत स्टडी करत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट.